नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। वाल्मिक कराड सीसीटीव्ही व्हिडिओमधून मर्डरचं कनेक्शनचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होतंय। आमची सरकारला मागणी आहे, हत्येच्या माध्यमातून गुन्हा नोंद करण्याशिवाय पर्याय नाही। धनंजय मुंडे फार मोठमोठे बोलतात, मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा। मंत्रिपदाला एवढा गोडवा धनंजय मुंडेंना का आहे हे कळत नाही। त्यांनी राजीनामा देऊन सांगावं की वाल्मिक कराडचा माझ्याशी संबंध आहे। जगजाहीर आहे, वाल्मिक कराड यांनी आपलं वटमुक्त्यावर पत्र धनंजय मुंडे यांना दिलेलं आहे। राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे, तरी देखील तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायचं आहे। मुंडे ते दोषी आहेत, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रीपद दिलं नाही। अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत वाल्मिक कराडला प्रोटेक्शन देत आहेत। सरकारने लवकरात लवकर पारदर्शीपणे कुणाचा गुन्हा दाखल करून मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडे यांचे नाव घ्यायला सगळेजण सुरुवातीला घाबरत होते। त्यांच्या मागून आता धनंजय मुंडे कुठेतरी कारभार चालवतील का असं बोललं जातं राष्ट्रवाद। ते बघू ना, पुढे टप्प्याटप्प्यानं समजेल आपल्याला काय करणार काय नाही। पण त्यांचा इंटरेस्ट तिथं आहेच, ते काही नाकारू शकत नाहीत, म्हणूनच तिथं अजून त्यांनी त्यांनी मंत्रीपद सोडलेलं नाही। एकूणच पदावरून मोठा गोंधळ दिसतोय। दोन पालकमंत्रीपद दिलेले पालकमंत्रीपद पदांना स्थगिती देण्याची वेळ आली। माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना। मी काय सरकारमध्ये नाहीये, कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो। न्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी, अन्यायाच्या विरोध न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते, आणि ते करत राहू। त्यांना आता सध्या भांडत बसू देत, काय करायचं करू देत। आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गढूळ होते, म्हणजे वेळ आता आलेली की पालकमंत्री पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे। 25 तारखेपासून ह्या सगळ्या बीडचं मी ह्या बीडचा पालक म्हणून काम करेन असं तुम्ही कोण पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण सगळे घाबरत होते। मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चुकीचं आहे। आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो। मला आनंद आहे आज की खरं ते बाहेर येतेच। मी ज्यावेळी त्यांना बोललो, म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्री पद दिलं तर बीडचं पालक होतं मी स्वीकारणार। आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पालकमंत्री पद दिलं नाही, आणि जबाबदारी मला तिथं वाढली असती। मात्र अजय आपलं म्हणणं आहे का धनंजय मुंडे यांनी आता तरी पाय उतार? धनंजय मुंडे फार मोठं बोलतात। त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे। आणि पूर्वीचे उदाहरण आहेत, जिथं अशोकराव चव्हाण असतील, आपले मनोज जोशी सर असतील, माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील, आणि माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय, आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले। आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं, त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही। एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा, आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मिक कराडाचे। जग जाहीर आहे, त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्त्यावर पत्र वाल्मिक कराडांना दिलं स्वतःच, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे। एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे। तर एक जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे, जगात या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे, तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचंय। आणि त्याला मग अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, का संरक्षण द्यायला लागलं एका मंत्र्याला? आश्चर्य आहे। म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता, एकदम बरोबर असला असता, मग पालकमंत्री पद दिलं असतं ना। पालकमंत्री पद देतच नाही, याचा अर्थच काय? याचा अर्थ समजून घ्या। इंग्लिशमध्ये म्हणे रीड बिटवीन द लाईन्स, म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना, त्याचा काहीतरी दोषी आहेच, म्हणूनच त्याला पालकमंत्री पद दिलं नाही ना। वाल्मिक कराडच्या बाबतीत होतं, त्या हत्येमध्ये जे आरोप आहेत त्यांचा आणि वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष या हत्येमध्ये काही सहभाग नाही, मात्र आता सीसीटीव्ही समोर आला। आमचं तेच म्हणणं आहे ना, माझं पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलोय की मुख्यमंत्री महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले, त्यांनी ह्या 6 जणांना तर मोका लावूच म्हटले। आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शन मध्ये त्यांनी वाल्मिक कराडचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात। मग त्याच लाईन मध्ये, त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात, म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित, आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर आला। अशा अनेक गोष्टी आहेत। अजूनही ते वाल्मिक कराडला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे, तुम्ही 302 सारखा अजूनही खुनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही, गुन्हा नोंद करत नाही, हे दुर्दैव आहे। म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून ते लवकर त्याला 302 लावा, आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा। तर धनंजय मुंडे
काल एक वाल्मिकी कार्ड संदर्भात व्हिडिओ बाहेर आलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की कोणाचे प्रकारचे कनेक्शन होते. आतापर्यंत त्यांना पाठीची घालण्याचं काम केलं जात होतं, पण आता व्हिडिओनं सगळं समोर आणलेलं आहे. मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये, पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात, या हत्येच्या संदर्भात, ते बऱ्यापैकी क्लिअर होते. आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय त्याच्यापेक्षाही त्यांनी 302 म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे. त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आहे. आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडेंनी सुद्धा जरा मंत्री राहणं हे काही बरोबर नाही. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपोआप टप्प्याटप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत. म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले, तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. किती वेळ आता वाट बघत बसायची? इशारा दिलेला आहे. काय सांगा मराठा आरक्षण? आता ठीक आहे, तर त्यांची वेगळ्या वेगळ्या लढाईत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते लढा उभा करतात. माझ्या त्यांना शुभेच्छा. खरं जर गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सरकार कुठेतरी आता पाऊल उचलताना दिसतंय. 31 मे पर्यंत ही सगळी अतिक्रमण काढली जातात का त्या संदर्भातल्या कार्यवाह्या केल्या जातात? नाही, एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक. या गडकोट किल्ल्यांच्यामुळं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला, मी या निर्णयाचं स्वागत करतो. पण हे स्वागत करत असताना सुद्धा त्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे. कारण का मी ज्यावेळी विशाळगड अतिक्रम काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसताना सुद्धा, हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेता सुद्धा तिथं अनेक गोष्टी अशा घडल्या जेणेकरून वातावरण फार गढूळ झालं. आणि दोन धर्माच्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला. ते होऊ नये ह्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की वातावरण गढूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही, असं होणार नाही. अतिक्रमण हे निघालंच पाहिजे. कोणाचाही अधिकार नाहीये तिथं येऊन अतिक्रमण करणं. जे पूर्वीचे पासून रहिवासी आहेत तिथं, जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोक, अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे, पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिजे, नोंद पाहिजे त्याची. किंबहुना रायगड सारख्या ठिकाणी सुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथं राहतात, त्यांचा रेकॉर्ड नाहीये. पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट्स किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे. म्हणून ते राहिले तर उत्तमच आहे तिथं. पण बाकीचे जे अतिक्रमण आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथं झालेले आहेत ते अतिक्रमण तिथं राहू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. पण सरकारने सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगडचा परत एक रिहर्सल ते होऊ नये. पण याचा अर्थ परत मी क्लिअर सांगतो, ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिक्रमण काढू नये. कोल्हापूर